मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी पहिल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो होतो शेतामध्ये. तर इकडे बघू शकता तुम्ही शेतामध्ये. तर मित्रांनो, हे आहे आपलं शेत. आज तिसरा पारचा वेळ आहे. तर कवळं ऊन पडलेलं आहे इकडे चांगलं. इकडं बैल बांधलेले होते आपले. इकडं दादाराव बसला होता एका झाडाखाली सावलीला. कामाचा कटळा आला म्हणून बसला ते तिथं. इकडं रानात गहू खुरपायला सुरू होता. तर गव्हाला 1-2 हप्ते कंप्लीट झाले होते. तर गहू कसा आलाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडं आई खुरपी ती सध्या गहू एकटीच खुरपायला सुरू आहे. सध्या बाया भेटत नाही तर. हे बघू शकता गहू कशा प्रकारे आलेला आहे. इकडून कवळं ऊन पडल्यामुळं थोडं कॅमेऱ्यावर चमकत आहे. कॅमेरा क्लिअर दिसत नाही ना, त्याच्यामुळं. बघू शकता हा आहे रानातील गहू. इकडे झाडं आहेत चिंचाचे. इकडे खुरपण सुरू असल्या कारणामुळं व्लॉग काढलेला आहे. बघू शकता इकडून सूर्य चमकत आहे. थोडं कवळं ऊन आहे. गहू बघा, आई पण रोज व्हिडिओ काढत असती, परंतु आज खुरपायला आहे तर आज एक व्हिडिओ काढलाय. रोज नसती काढत. तिथं खुरपायला चालू आहे चांगल्या प्रकारे. गहू कसा आलाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कोळपीला होता, आता काही खुरपायला सुरू आहे. गव्हाला कंप्लीट 2 हप्ते कंप्लीट झालेले आहेत. 2दा पाणी दिलंय गव्हाला. किती चांगला गहू आलेला ते बघू शकता. बरोबर 20 दिवस कंप्लीट झालेले आहेत. इकडं एक खुरपण पण झाली. एक कोळपीला आहे. कोळपी आणि छोटं जे कोळप असतं त्याने गहू कोळपीला आहे काही. व काही गहू खुरपायला सुरू आहे. हे 1.25 एकर आहे पूर्ण रान. हे 1.25 एकर रानामध्ये एवढा गहू पेरलेला होता. तर आता खुरपण पण सुरू झालेली आहे. चांगला गहू आलेला आहे. बघू शकता इकडं पण तुम्ही कशा प्रकारे आलाय. कशा रेषा दिसतात एकदम सरळ रेषित.